गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता वाजले सकाळचे 8 आणि आपण आता जिथे राहतोय ना ते बँगलोर इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळच आहे हॉटेल. त्याचं नाव आहे क्लिक हॉटेल म्हणून आणि हे स्पेशली बिझनेस हॉटेल आहे. आणि आता मी थोड्या वेळातच तुम्हाला रूम टूर देतो. आणि आज आपण एका डेस्टिनेशनला चाललोय. डेस्टिनेशनचं नाव आहे HAL एरोस्पेस म्युझियम. तर आपण थोड्या वेळातच निघू. आता तुम्हाला एक एक गोष्टी स्टेप बाय स्टेप मी सगळ्या इन्फॉर्मेशन देईन. काय तिकीट फेअर आहे, कसं आहे, काय टायमिंग्स आहे, सगळ्या तुम्हाला इन डिटेल भेटतीलच. आता पटापट आता निघतो बिकॉज ऑलरेडी लेट झालाय. आपल्याला बॅग पॅक करून बाहेर पण ठेवायचं. हा मिनी बार आहे आणि हा ऍक्च्युली खूप चार्जेबल आहे. पण आपल्याकडे ऑलरेडी वॉटर बॉटल्स खूप साऱ्या आहेत की त्याच संपत नाहीये. आणि हे बघा, हा असं मिरर वालच ह्यांनी वॉलड्रॉप दिलंय ज्याच्यात आपण आपलं सामान ठेवू शकतो. बट एवढं सगळं सामान ठेवायची काही गरज नाही आपल्याला, कारण की आपल्याकडे एकच बॅग आहे, ती पण ही. वॉशरूम, लिफ्ट मध्ये एवढ्या लाइटिंग खूप छान वाटतात ना. तो आता आपण ब्रेकफास्ट करून लगेच पटापट निघूया. इथे कॅमेराचे 75 रुपीज आहे आणि मोबाईल जर घेऊन जातोय आपण कॅरी करतोय तर त्याचे 20 रुपीज. इकडे ते चेक पण करतात की आपण नक्की किती मोबाईल जेवढे बोलले तेवढे आहेत का. आता आपण ज्या बिल्डिंग मध्ये चाललोय ना, इन्फॉर्मेशन बिल्डिंग आहे. ही जी बिल्डिंग आहे ना, ह्याच्या अपोजिट साईडला त्या साईडला आहे. तिथे सगळ्या सगळ्या एअरक्राफ्ट बद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन आहे. तिथे आपण चाललोय आता.
आता आम्ही जेवढं कव्हर होता येईल तेवढं कव्हर करतो, कारण की इथे इन्फॉर्मेशन आणि इकडची इन डिटेल म्हणजे खूप आहे, खूप म्हणजे खूप आहे. आम्ही जेवढं होईल ना इन शॉर्ट फटाफट करतोय रेकॉर्ड. आणि आता आपण पुढच्या साईडला चाललोय. खूप ह्यूज हेलिकॉप्टर आहेत तिथे आणि फाउंटन आहे, मस्त एम्बियन्स आहे आणि ॲटमॉस्फिअर पण खूप थंड आहे. असं म्हणजे ह्युमिड नाही आहे आपल्यासारखं, एकदम गरम पण नाही वाटत आहे, शांत थंड वाटतंय. आणि लोकांची गर्दी वाढली आता. फटाफट आता आपल्याला आपण जिथे चाललोय ना ते क्यूट छोटंसं फायटर प्लेन आहे आणि मला ते खूप आवडतं. आता मी त्याच्याबरोबर काढतोय आणि त्याला ना येलो कलरची रिबीन लावली असते. त्याचं काहीतरी कोड लँग्वेज आहे, बट ते आपल्याला माहिती नाही आणि माहिती असेल तरी शेअर करता येत नाही. आता आपण जिथे चाललोय ते सवेरियर पार्क आहे, जिथे आपण छोटे त्यांचे डमी घेऊ शकतो फॉर एव्हिएशन लवर्स, त्यांच्यासाठी बेस्ट होतो. आता इथे गर्दी झाली, सगळे किचन, त्याच्यानंतर मग इकडे टॉईज, त्याच्यानंतर डिस्प्ले आपण घरी शोपीस म्हणून ठेवू शकतो असे पण इथे एअरक्राफ्ट. नंतर मग इंडियन नेव्हीचे पण त्याचे सिम्बॉल सारखे आहेत छोटे स्टँड, ज्यांचं ऑफिस वगैरे त्याकरता युजफुल आहे किंवा शोपीस करता हे ठेवण्याकरता खूप युजफुल आहे. सो आज पुरता बस एवढंच. आता आम्ही निघालो इथून बँगलोर एअरपोर्ट करता. तो भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर, बाय.